आता काय झालं दादांनो? काल तू त्या सुशल्यासमोरून पळून किती गेलंस? नाहीतर काय करू दादांनो, नसती पिढा कोण लावून घेता मागे. त्या का किती घाबरतस? इतके दिवस तुझ्या घरीच राहत होता ना? वय, पण तेव्हा खरा रूप कळला नव्हता. आता कळला. आधी काय बोलायचं नाही, गप्प गप्प रवायचा. लोकांका दया यायची. पण आता घराचा मालकीन असल्यासारखा वागता, सापासारखा उलटला. त्या मालकीन घरात पाय टाकूची तरी लायकी आहे का त्याची? एवढाच नाही दादांनो, आता पांडुक शोधूक गेलाय. मग तुम्ही पण मका त्याका शोधूक सांगितलंय. वर बघितलंय तर वर नाही. नंतर फक्त सावली दिसत होती. ना आता शुद्धीत असतच ना हल्ली. होय, अहो तुम्ही सांगितल्यावरच गेला ना मी. आता मग आता मी विचारलं त्याचं खरा खरा उत्तर देशील? बोला ना दादांनो. आता खरा खरा सांगायचा, अण्णांसाठी काय काय केलंस? दादांनो, तुमका तर माहित आहे, अण्णांसाठी मी जीव पण देऊक तयार होतोय. आणि जीव घेऊक पण. काय बोलतास तुम्ही? आता मका माहित आहे तू अण्णांसाठी किती खड्डे खणलंस ते. दादांनो, आता त्या जुन्या गोष्टी किती उकरतास? नाही उकरायचं ना, मग मी सांगते त्या करूचा लागताला. काय? याला बसलास काय? काम कर. करते. आता अण्णांसाठी एवढे खड्डे खणलंस तर मी सांगते म्हणून एक खड्डं खणायचं. कोणासाठी? तुका कोणाची भीती वाटतं? म्हणजे सुषमासाठी? होय, त्या सुषमाक एकदाचा निकाल लागला. दादांनो, त्या भावला पुरलाव ती जागा कोणीतरी उकरलेली हा. भावला परत येणार आणि मी गाडलाय, मला काय झालं तर? माझा काहीतरी विचार करा. माझा पण विचार करा म्हणजे काय रे? तुझं पण डोळं हा का त्या वकिलासारखं? लक्षात ठेव, मी अण्णांचो लेख आहे. तू तुझं काम कर. काम केलंस तर तुका हवा तर देईन, नाही केलंस ना त्या सुषमाचा लवकर निकाल लाव. सुषमा काय नाही होणार. तुम्ही ते का धरू गेलास ना, त्या निसटून जातला. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?